नमस्कार. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांची मागणी होती की सर मागच्या वेळेस सारखीच जबरदस्त टेस्ट सिरीज होती आपली. अजून 2025 मध्ये 28 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीज आणा. तर टेस्ट सिरीजचा कोर्स आणलेला आहे. त्याच्यानुसार डेली स्टडीज टार्गेट जे 1 ऑगस्ट 2025 पासून जे 28 सप्टेंबर पर्यंत म्हणजे एक 50 दिवसांचे डेली स्टडीज टार्गेट आणि त्याच्यानंतर 8 दिवस जे आहेत म्हणजे 30 आणि 28 असे 58 दिवस व्हायले पण 50 दिवसाचे टार्गेट आहेत. तर ते उरलेल्या 8 दिवसांमध्ये फॅक्च्युअल डाटा देखील आहे. तुम्हाला काही नोट्स असतील, रिव्हिजन नोट्स काही प्रमाणात ते तुम्हाला उपलब्ध होतील किंवा कशा पद्धतीनं काय काढायचं आहे ते देखील तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. स्ट्रॅटर्जी पूर्ण त्याच्या आधी 2 दिवस पूर्ण मिळून जाईल. पूर्ण प्लॅन तुम्हाला मिळेल 15-15 दिवसाचा, 8 दिवसाचा, पूर्ण 50 दिवसाचा प्लॅन मिळून जाईल. तर आपली जी टेस्ट सिरीज आहे स्वराज्य अकॅडमी ओम सर MPSC कंबाईन ॲग्रिकल्चरच्या एक्झाम सर्व सेवेच्या भरतीसाठी पूर्ण पद्धतीने आपण हे आहे टेस्ट 1 जी सर्वांसाठी उपलब्ध आहे, फ्रीली उपलब्ध आहे. आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, बघून घ्या. फाईल सेक्शन मध्ये जा, इथं नाव आहे टेस्ट 1 GS पेपर 2025. त्याचं एक्सप्लेनेशनची PDF आहे टेस्ट 1 एक्सप्लेनेशन GS पेपर 2025 अशा पद्धतीने आहे. ओके, ह्या पद्धतीने पूर्ण आयोगाच्या धर्तीवरती मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. इथं तुम्ही अनालिसिस करू शकता. कुठले विषय, 7 विषय आहेत, कुठल्या विषयाचे किती प्रश्न सोडवले, किती चुकले, कुठल्या घटकावरची चुकलेल्या याच्यासाठी तुम्ही नियोजन काय केलंय की नुसते पेपर सोडवले त्याचं अनालिसिस नाही केलं तर काय फायदा आहे. तिथे तुम्ही लिहायचं की मी काय करणार आहे, मला काय अपेक्षित आहे, कुठल्या भागावरती मला प्रश्न चुकलेले आहेत, काय रफ वर्क वगैरे करायचं असेल ह्या पद्धतीनं तिथे जागा उपलब्ध आहे. आता एक आपण सगळे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण कशा पद्धतीने दिलंय ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पेपर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. हे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. त्या पद्धतीने बघा 12 जून 2025 विमान अपघात झाला होता. डिटेल पद्धतीनं करंटचे प्रश्न आहेत, मराठीत आहेत, इंग्रजीत आहेत. त्या पद्धतीने जसं आयोग असतं काही प्रमाणात काही प्रश्न अवघड टाकावे लागतात, काही आयोगाच्या याच्यानुसार टाकावे लागतात. पूर्ण फ्रेमिंग त्याच्याबद्दल केलेलं आहे. न्यायमूर्ती गवई ओके यांच्याबद्दल देखील प्रश्न आहे. असे आता मी वाचून दाखवत नाही कारण की तुम्ही ते सोडवाल तर मग तुमच्या क्लिक होईल की अरे याच्यावरती प्रश्न आहे. त्याच्यामुळे काही प्रमाणात मी सांगतो तुम्हाला हे चालू घडामोडीचे 15 प्रश्न हे डिटेल पद्धतीने मल्टीलायनर स्वरूपात आयोगाच्याच पॅटर्ननुसार मराठी इंग्रजी याच्यानुसार 7 पेपर तुम्हाला मिळतील. GSचे 6 पेपर सॉरी आणि एक आपला 5 पेपर याचे 11 पेपर तुम्हाला पूर्ण मिळून जातील, काही विषय नाही. ओके चलो त्या पद्धतीनं आहे. बघा पूर्ण 1 लायनर स्वरूपात, मल्टी लायनर स्वरूपात जसं आयोग विचारतात त्याच पद्धतीने ते फ्रेम केलेले आहेत. बघा हे मल्टी लायनर 1 लायनर पण असतात, काही 15 पैकी जर बघितले त्या पद्धतीने आहे. ओके अजून जर बघितले आपण आता पॉलिटीचे वगैरे बघूया किंवा ह्याची PDF फ्रीली उपलब्ध आहे. पहिली टेस्ट मोफत आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा हे पॉलिटीचे प्रश्न हे मल्टी लायनर स्वरूपात बघा. ओके काही प्रमाणात हार्ड पण जसे प्रश्न विचारतात तेच तुमचा सराव याच्यात होणार आहे. ओके हे बघा हे नागरिकत्व टॉपिक ओके याच्यावरती आहे. त्याच्यानंतर परत त्याचं इंग्रजीत आहे. हे या पद्धतीनं DPSP असेल, विभागीय स्थायी समित्या असतील. काही ऑड पण प्रश्न आहेत की जे टॉपिक आपल्या वाचण्यात येत नाहीत पण ते परीक्षेत प्रश्न विचारला जातो तेव्हा आपल्याला हे होतं. हे बेसिक आहे, रिपीट प्रश्न आहे पण त्या पद्धतीने तो चुकतो आपला की आपण कन्फ्यूज होतो कारण वाचलं आहे, आठवण झालंय. त्यांच्यासाठी हे आहे. ओके बेस्ट टेस्ट सिरीज म्हणता येईल त्याला. आणि याचं डिटेल एक्सप्लेनेशन आहे. आता तुम्हाला काही प्रश्न दाखवतो, काय वाटलं तर पुढचे बघू आपण सायन्सचे वगैरे. ओके बघा संतनाम समिती असेल, ग्रामपंचायतच्या बाबतीत म्हणजे पूर्ण हे केलेलं आहे. जसं प्रश्न विचारतात काही अवघड काही सोपे असे टेस्ट डिझाईन केलेलं आहे, सोपे अवघड. त्याच्यामुळे जास्त असं कोमात जायचं गरज नाही. बघा हे इकॉनॉमिक्समध्ये बघा हे लोकसंख्या वाढीची अवस्था याच्यावरती आहे. हे वास्तव पण खूप भारी, वाचतानाही भारी वाटतंय, नंतर आठवतच नाही. मग त्या पद्धतीने टेस्ट करणं गरजेचं आहे. ओके जोड्या लावा असतील त्या पद्धतीने जोड्या लावा की वेगवेगळी बेरोजगारी असेल, एखादा बेरोजगारी आपण वाचताना वाचतो आपल्याला कळतच नाही, कन्फ्यूज होतो आपण. बेसिक कंटेंट आहे. ओके त्या पद्धतीने आहे. चलो हे इंग्रजीमध्ये पण आहे, मराठीत पण आहे. चलो पुढे सायन्सचे जर बघायचे झाले तर सायन्सचे किंवा सगळेच आहे, त्याच्यात काही विषय नाही. इतिहास वगैरे प्राचीन मध्ययुगीन जसं राज्यसेवेचेच आहेत, असं नाही की उगाच कंबाईनचे उचलले असं काही केले नाही. ओके त्या पद्धतीने आहे. चलो त्या पद्धतीने बघा भारताच्या भूगोलवरती प्रश्न, तापमानावरती, जगाच्या भूगोलवरती प्रश्न अशा पद्धतीने फ्रेम केलेले आहेत. आणि 6 टेस्ट आहेत GSच्या. हे मृदा टॉपिक नेहमी प्रश्न असतो मृदावरती, इथे प्रश्न आपण घेतलेला आहे त्याच्याच हे होऊन जाईल तुमचं. तर हे झालं पेपर मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये. क्वालिटी जबरदस्त आहे, विषय नाही, बघून घ्या. सॉल्व करा, वाटलं तर एक पेपर प्रिंट करा, मार्क बघा नंतर हे करा. पण पेपर ते डिफिकल्टी लेवल असते, एखाद्या हा हार्ड असेल तो असेल तर तसं डिझाईन केलेला असतो. त्याचं एक्सप्लेनेशन बघा. ओके याची प्रिंट करता येईल का, काढता येईल प्रिंट, काही प्रॉब्लेम. आपला कोर्स आहे, कोर्स वाटलं तुम्हाला आधी दाखवतो. बघा हा कोर्स आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा टेस्ट सिरीज अँड डेली स्टडीज टार्गेट 499 पहिल्या काही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. ओके त्याच्यानंतर जर बघितलं ओके हे आपलं ऍप्लिकेशन आहे 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला मेसेज करा जर काही प्रॉब्लेम आला तर. ओके आणि याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, पूर्ण व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. ओके अशा पद्धतीने ऍप आहे.
499ला हा कुपन कोड वापरा तुम्ही. ओके, 31 जुलैच्या आधी तुम्हाला हे फायदा होऊन जाईल. ओके, ह्या पद्धतीने क्लिअर. चलो, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन बघूयात आपण की एक्सप्लेनेशन कशा पद्धतीने दिलंय. हे बघा, एक्सप्लेनेशन ही झाली आन्सर की. फक्त आन्सर कीवर भागवलंय का? नाही, खाली एक्सप्लेनेशन पण दिले. बघा, हे करंट अफेअर्सचं आहे. एकदा फक्त क्लिअर दिसते का चेक करतो. तसं दिसतच आहे पण ओके, क्लिअर दिसते, काही विषय नाही. ओके, चल. ओके, हे जे ड्रील होणार अहमदाबादमध्ये जे हे होतं, ब्लास्ट झालं होतं विमान, त्याच्याबद्दलचा प्रश्न होता. एक त्याच्याबद्दल लेटेस्ट करंटमध्ये प्रश्न टाकलेला आहे, डेट वगैरे सगळं दिलेलं आहे. जे लंडनला जात होतं त्याच्यानंतर जे आहेत करंटचे प्रश्न डिटेल पद्धतीने बघा. पूर्ण एक्सप्लेनेशन प्रिंट करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. प्रिंट करा, काढा. न्यायाधीश BR गवई यांच्याबद्दल डिटेल, यांच्याबद्दल 100% प्रश्न येणारच आहे. मग ते बघा, ते एक्झाम ओरिएंटेडच आहे. ओके, त्याच्याबद्दल डिटेल आहे. पुढे पंतप्रधान मोदींना पुरस्कार, ऑलिम्पिक वगैरे, की अजून बाकीचं बघू ना आपण, सगळेच बघू. हे करंट अफेअर्सचं होतं. बघा, हे पूर्ण करंट अफेअर्स. बघा, हे पूर्ण हे बघा, भारतीय राज्यघटनेचे वेगवेगळे कलम, काही जे चुकीचे स्टेटमेंट, हे पूर्ण नागरिक इथून रिव्हिजन होणार आहे तुमचं. जबरदस्त पद्धतीने हे काढलेलं आहे, त्यामुळे याचा तुम्हाला फायदा होणारच आहे. ओके, हे बघा, हे पूर्ण इथून पटकट प्रिंट करायची. रविवारी पेपर सोडायचा, सोमवारी पूर्ण त्याचं अनालिसिस करून टाकायचं. परत पुढच्या एक्झामच्या आधी अनालिसिस करून जायचं, काय चुकलं होतं काय नाही. पुढचे पेपर सोडायचं, दर रविवारी एक पेपर सोडा, संपला विषय. काही विषय नाही त्याच्याबद्दल. परीक्षेच्या आधी हे पूर्ण बघा, हे पूर्ण खतरनाक पद्धतीने त्याच्यात आपण दिलेलं आहे. हे पॉलिटिक्स आहे. बाकीचा विषयाचं दाखवतो तुम्हाला. बघा, इकॉनॉमिक्स असेल की आपण उलट जाऊ वाटल्यास एकदम खालून दाखवतो. हे बघा, हे सायन्सचं बघा, हे किती दिलं एकदम पूर्ण डिटेल. हे बघा, हे पूर्ण तुमचे जे ऑड टॉपिक असतात सायन्समध्ये आपण वाचतच नाही, ती तुमची रिव्हिजन होती. पुस्तकातून वाचतो पण नाही. बघा, हे गणित पण याच्यात ऍड केलेले आहे, ती सॉल्व्ह करून दाखवले पूर्ण एकदम बेसिक. हे बघा, हे सायन्स अशा पद्धतीने आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकता. परचेस करायचं आहे, ऍप्लिकेशनला जा, राज्यसेवा बॅचेस फोल्डर आहे, तुम्ही परचेस करू शकता, काही विषय नाही त्याच्याबद्दल. काय अडचण आली व्हॉट्सअपला मेसेज करा, काहीच विषय नाही त्याच्यात. ओके, हे बघा भूगोलबद्दल. हे भूगोल पूर्ण हेडिंग दिलं, इंडियन भूगोल. तिचं कॅटेगरायझेशन केलं की बाबा इतिहास, मग भारताचा, महाराष्ट्राचा, अशा पद्धतीने पण कॅटेगराईज केलेलं, लगेच कळून जातं आपल्याला त्या पद्धतीनं. ओके, इतिहास खूप छान रिव्हिजन होईल तुमचं याच्यात, आधुनिक भारताचा हा इतिहास. ओके, पूर्ण. आणि याची PDF उपलब्ध आहे की पंचायत राज पूर्ण. याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे, फाईल्समध्ये जा, लगेच दिसेल तुम्हाला. मी सांगितले कुठल्या नावाला आहे, परत एकदा सांगतो वाटलं तर, की टेस्ट 1 GS पेपर 2025 आहे. फाईल्समध्ये गेलं की मिळून जाईल, 10 फाईलमध्येच कळून जाईल. आणि टेस्ट 1 एक्सप्लेनेशन GS पेपर 2025 हे नाव दिसलं तुम्हाला, क्लिक करा, सेंड करा, प्रिंट करा, दोन्ही प्रिंट करा, सॉल्व्ह करा, वाचा, नंतर तुम्हाला आवडली परचेस करा, काही विषय नाही. अशाच जबरदस्त व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. पण एक विनंती आहे की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ज्यांना टेस्ट सिरीज लावायची, तुम्ही समजा कंबाईन करतायत, पण राज्यसेवेवाल्याला सजेस्ट करा, तेवढं चांगलं काम तुमच्या हातून घडावा, तुमची पूर्व परीक्षा निघावी. तुम्ही पण या MPSC मायाजालातून लवकर बाहेर निघावं. माझी सदिच्छा. जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, इतरांना सजेस्ट करा. तुम्ही देखील कंबाईन वगैरे करत असाल, एक टेस्ट मोफत आहे, प्रिंट करून सॉल्व्ह करा, तुम्हाला तेवढं तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. कंबाईनची टेस्ट सिरीज वगैरे सगळ्या ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे, ते देखील तुम्ही करू शकता. तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, निदान 4-5 जणांना शेअर करा, म्हणजे चांगलं वाटेल. क्वालिटी कंटेंट आहे त्याच्यामुळे म्हणतोय, एरी काही नाही. ओके, तर भेटेल अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.